जय ज्योती जय सावित्री। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ। विषय आहे महात्मा फुले यांची अखंडादी काव्यरचना। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहे। ऐका। स्वभाषा लिहावी भाषा न करावे, स्वभाषा लिहावी भाषा न करावे, सद्गुणी असावे स्वभावात। स्वभाषा लिहावी भाषा न करावे, सद्गुणी असावे स्वभावात। 40च्या वर त्यांनी दीक्षा द्याव्या, 40च्या वर त्यांनी दीक्षा द्याव्या, शाळा तपासाव्या योग्य वेळी। मूढ मांगासह ब्राह्ममुजोर, मूढ मांगासह ब्राह्ममुजोर, मूळ सत्यसार त्यास सांगा। निर्मिकाचा धर्म एक आहे सत्य, निर्मिकाचा धर्म एक आहे सत्य, व्यर्थ का पांडित्य ज्योती म्हणे। निर्मिकाचा धर्म एक आहे सत्य, व्यर्थ का पांडित्य ज्योती म्हणे। माणसाने आपल्या मातृभाषेत लेखन करावे, स्वभावाने सद्गुणी बनावे। 40 वर्षानंतर समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घ्यावे। योग्य वेळी शाळांची पाहणी करून शिक्षण व्यवस्था सुधारावी। अहंकारी ब्राह्मण असो वा मांग समाजातील व्यक्ती असो, सर्वांना मूळ खरे सत्य स्पष्टपणे सांगावे। सृष्टी निर्माण करणारा एकच ईश्वर आहे आणि एकच धर्म आहे, असे ज्योतिबा फुले आपल्या अखंड काव्यरचनेत सांगतात। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे, ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।